आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे गिलकीचे पकोडे। बघू शकता किती सुंदर दिसतात आहे। प्रत्येक पकोडा किती छान फुललेला आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। त्याच्यासोबत आपण ओल्या नारळाची चटणी केलेली आहे। त्याला फोडणी न घालता आपण कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मीठ टाकून त्याची पेस्ट केलेली आहे आणि त्याने गार्निश केलेले आहे। या चटणी सोबत हे पकोडे खूपच छान लागतात आणि ही रेसिपी एकदम झटपट होते, खूप टेस्टी आहे। आणि हिवाळ्यामध्ये गरम गरम खायची इच्छा झाली तर हे पकोडे तुम्ही नक्की घरी करून बघा। सोप्या पद्धतीने रेसिपी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे, बरेचसे टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। नमस्कार, मी अनिता, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण गिलकीचे पकोडे बनवतोय। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: एक मीडियम साइजची गिलकी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एक वाटी बेसन घेतलेले आहे, मीठ, कोथिंबीर, धनिया पावडर, लाल मिरची पावडर, हळदी पावडर, हिंग, ओवा, भाजलेली जिरं आणि काळी मिरची जाडसर अशी पावडर करून घेतली। आता आपण एका बाउलमध्ये बेसन घेतलेलं आहे 1 वाटी आणि त्याच्यामध्ये आपण हाफ टीस्पून हल्दी पावडर टाकतोय। 1 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकलेली आहे। 1 टीस्पून धनिया पावडर, हाफ टीस्पून जिरा आणि काळी मिरी पावडर टाकतोय आणि 1 टीस्पून आपण ओवा टाकलेला आहे आणि 1 पिंच ऑफ हिंग टाकून घेतोय आपण आणि याला सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। त्याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून आपण कोथिंबीर आहे फ्रेश ती टाकून घेतलेली आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतोय आपण। चवीप्रमाणे मीठ टाकतो आहे आणि 1 चम्मच आपण कॉर्नफ्लॉवर टाकतो आहे। कॉर्नफ्लॉवरने एकदम क्रंची होतात, कुरकुरीत होतात पकोडे आपले आणि याला आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आपण। थोडं थोडं पाणी टाकून आपण याची एक छान पेस्ट करतो आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं म्हणजे गुठळ्या होणार नाही आणि व्यवस्थित मिक्स करत जायचं, पाणी टाकत जायचं आणि मिक्स करत जायचं। एकदम छान स्मूथ अशी पेस्ट आपल्याला हवी आहे आणि फेटून घ्यायचं ते पीठ। आता एकदम घट्ट आहे, अजून थोड्या पाण्याची गरज आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं म्हणजे स्मूथ पेस्ट तयार होते। बघू शकता किती छान पेस्ट झाली, खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही। आपलं बेसनाची पेस्ट तयार झालेली आहे। एक मीडियम साइजची गिलकी घेतलेली आहे आपण, स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे आणि त्याचं समोरचं टोक आपण कट करून घेतले आणि त्याच्या पातळ पातळ अशा स्लाइसेस करून घेतोय। त्याचा थिकनेस बघू शकता कसा आहे तो, एवढ्या थिकनेसवर आपण सगळ्या स्लाइसेस करून घेतोय गिलकीच्या आपण स्लाइसेस करून घेतलेले आहे आणि बेसनाची पकोड्यासाठी पेस्ट पण आपली तयार आहे। आता गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवलेले आहे, त्यातलं गरम तेल आपण 1.5 टेबलस्पून बेसनामध्ये टाकून घेतोय। याच्याने आपले पकोडे एकदम कुरकुरीत होतील। आपण आता तेल व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। 1 मिनिट आपण बॅटर व्यवस्थित फेटून घेतो आहे। गॅसवर आपण कढई ठेवली आहे, त्यातलं तेल गरम झालेलं आहे। थोडंसं आपण बेसन टाकून बघितलेलं आहे, टेम्परेचर आपल्याला हवं तसं झालेलं आहे। आपण 1 गिलकी बेसनात डुबवून ती तेलामध्ये टाकून घेतोय। टाकताना गिलकी अशी पकडायची, थोडा वेळ त्याचं बॅटर जे आहे ते निघू द्यायचं आणि नंतर तेलात टाकायचं। अशा प्रकारे सगळे पकोडे आपण टाकून घेतलेले। बघू शकता किती छान फुलत आहे। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे, आपले पकोडे कुरकुरीत पण होतील आणि तेलकट पण होणार नाही मीडियम फ्लेमवर तळल्याने। आता आपले पकोडे आपण दोन्ही साईडनी आलटून पलटून गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतोय। बघू शकता किती छान रंग आलाय। आपले पकोडे आता तयार झाले, याला काढून घेतोय आणि त्याचं प्लेटिंग करून घेतोय आपण। गिलकीच्या पकोड्यांचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर दिसतात आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। त्याच्यासोबत आपण ओलं खोबरं, दही, डाळी आणि मीठ टाकून त्याची चटणी करून घेतलेली आहे आणि त्याच्यावर कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मीठ अशी पेस्ट करून त्यांनी गार्निश करून घेतलेलं आहे। इथे फोडणी दिलेली नाही आहे मी चटणीला आणि ह्या चटणीसोबत हे पकोडे खूपच छान लागतात। तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता, टोमॅटो केचप, चिंचेची चटणी। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।